चला आवरला सगळा घरातला पसारा. लाईट एवढी मरमर करते ना, येणं जाणं चालू आहे तिथं. कपडे जास्त राहिले, दरवाजा नाही लागू. सगळे दरवाजे लावून घ्यायला लागतील आणि पिलं सोडा लागतील. आता पिलायची संख्या झाली 6. 3 तर आपल्या मतानंच पितात, पण तिघायले पाजा लागते धरून. इकडे सगळा भांडायचा गराडा आणून ठेवला, फक्त घरातले कामं उरकले. आणि माया तर पाहू शकता तुम्ही अवतार काय झाला. केसायले तेल लागले, काय कायलेच छानच नाही आज कालपासून. आता 17 हे दरवाजे उघडा, दरवाजे लावा. आली लाईट. 5 मिनिटात येते आणि 5 मिनिटात जाते. येणं जाणं तिचं चालूच राहते घरी असल्यावर. वारात गेलं की तर मग लाईटीचं कामच नाही. आता 1-1 किलो करून सोडा लागेल, मध्ये 1-1 किलो धरून पाजा लागेल. हे सारी कसरतच आहे भोवती आज. आणि एकटीच घरी आणून बकऱ्या साऱ्या तै झाल्या, म्हणजे चारायला जायसाठी. चला मग एवढे पिलं पाजून घेतो मी बेका डाल्या खाली डावेला. आणि ते मोठे आते नंतर सोडून जरा घराने जाता जाता येतात ते, त्याचं काही टेन्शन नाही एवढं. काय ग बाई, पाजून घेतले पटकन आणि पडला सगळा पसारा आता एवढा. आता काही नाही, संध्याकाळ म्या नाही त्या नाही. आता हे 6 पिलं भागवा लागत मला दिवसभर आणि घरचा धंदा करणं. आई हो मा सोन्या, किती लागले ते शिंगा दवसाय देऊ राहिले. जीवाच्या मागची तर गडबड गेली, पण आता मला हे नाही समजून राहिलं का मी भाजी शिजू का बाहेरचा पसारा आवरू. बाहेरचा पसारा पाहिलाच तुम्ही किती आहे तर. चुलही पेटेल आहे तसं म्हणलं तर, असं काही एवढा वांदा नाही. एवढी गडबड गुरायला ना माग का लय. सध्या पाणी टाकून दिलं आता भाजीत. आणि भांडायचा गराडा मग शांत भांडायचा गराडा एवढा पडेल काय 1 नंबर. हे बघू शकता तुम्ही, 1 नंबरच भांडायचा गराडा आहे. आणि कपड्याचाही गराडा तेवढाच आहे, कारण का काल वावरातून आलो ना का कपडेच धुतले नाही मी, कारण उशीरच तेवढा झाला होता. 11 वाजता तर माझ्या खिचडीच्या शिट्ट्या वाजत जात. बकरीच्या फक्त हा एवढा उशीर. लोक शेजार पाजारचे म्हणत असतील की कामाधंद्याची एवढी काय गडबड की 11 वाजता शिट्ट्या वाजू राहिल्या. कोण आहे एवढी कामाची बाई. एवढा पसारा आवरून घेतो आता मी. बाहेरही आहे, बाहेरचं असं नाही का बाहेरचा नाही म्हणून. कपडे भांडे भाजी शिजवायच्या नांदात ना पिल्लं राहिले अजून सोडायचे. 1 वाजला, त्याला चारा राहिला अजून आणायचा. अजून मला अंगाले ना आता का तोंडाले पाणी आहे अजून. भाजी शिजली आता. ही चिपकली का काय, अशी पेटेला आहे का 1 नंबर. पाणी देतो ठेवून, भाजी नेतो घरात. तिला जरासे सोडले का मोकळे राहतात, नाहीतर मग गुंड येतात ते जागच्या जाग्यावर. म्हणजे की जसे भरभर वाढतात. भाजी आणून ठेवली बापा यांची शिजून भिजून गॅसवर. आता जरासा बकऱ्याला चारा आणतो. बकऱ्याला चारा आणि लोक ना पाणी तापते आंघोळीला. गरम गरम पाण्यानं आंघोळ केली की जरासं बरं वाटते, नाहीतर मग काय फायदा आहे. जरासं तरी तपलं पाहिजे. कपडे लत्ते सगळे झाले धुणं. हे वाहू घातले इकडे. वातावरणही पावसाचं आहे. आता सध्या 1 वाजला, 3 वाजता बकरे येतात. 3 लोक माझे कामं होतात की नाही. आलीच चारा काढायला. आता रोजच सुई बाबुळ नेऊ राहिली. आज म्हटलं मेहंदी नेवावं, म्हणजे जरासं वेगळं त्याले खायले. जराशी सुई बाबुळ काढली आणि जराशी मेहंदी का झालं आपलं काम.
जीव थकला आता, पोटात भाकर नाही माया. 11 वाजता जेवण कुटी वावरात गेल्यावर आणि 1 वाजला कुटी. काय व शोभाबाई काय करू राहिली माय व? चूल तर आपली अशी 1 नंबर पेटली का चारा आणेलो कस पाणी तपलं आंघोळीचं. तिला सोडून दिले, चारा बांधून दिला पिलायली. आता टेन्शन नॉट. आता फक्त एक टाइम करून बाया आल्या घरी 1 वाजता आणि बाय चालू आहेत घरचेच कामं. तरी पण काही असं हलगर्जीनं केले नाही बा घरचे कामं. जे हात ना ते पटापटच उरकले, जशी उरकतो आपण तशी. तरी एवढा टाईम झाला त्याला, आता मी काही नाही करू शकत. 1 वाजला. 1 वावरातल्यापेक्षा तर घरचे कामं पुरतात. घरी कोणी मजुरी देत नाही, वावरात गेलं तर मग मजुरी देते. एवढाच फरक आहे, दुसरा काहीच फरक नाही. मला तर असं वाटू राहिलं का 2 वाजतात मला जेवण करायला आज. तर 1 तर वाजलाच आणि टाईम जायला काही टाईमच लागत नाही. एकटा चारा खाऊ राहिला फक्त राम. श्याम आणि सोने आता सगळं हिंडच राहिला इकडे तिकडे. या मग सोयरे हो जेवायला आता. अशी असते माई करामत. रात्रीची खिचडी गरम नाही केली, झाली खराब. आणि कळीची भाजी आणि थोडस उपकाळ घेतला. कळीच्या भाजी सोबत. तर पहिले कळीच्या भाजीची टेस्ट बघते मी कशी झाली ते. एक नंबर झाली कळीची भाजी.